सासूबाई, आजपासून तुम्ही आणि नणंदबाईंनी अजिबात काही काम करायचं नाही. फरशी पुसायची नाही, भांडी घासायची नाही, कपडे धुवायचे नाही. कारण खूप थंडी आहे ना, तुम्हाला थंडी लागेल. मी सून आहे, मला काहीच होत नाही. त्यामुळे सगळी कामं मीच करणार. मला वरदान आहे ना, मला काहीच होणार नाही. सासूबाई, सकाळी उठल्यापासून रात्री झोपूपर्यंत सगळी कामं मी करणार. कारण आता खूप थंडी पडलेली आहे. तुम्हाला तिन्ही टायमाचं गरमागरम थापून खायला देणार. पलंगाच्या खाली पाय ठेवायचे नाही, कारण तुम्हाला खूप थंडी लागेल ना. मला तर काहीच होणार नाही, कारण मी सून आहे. आम्हाला वरदान असते सुनेला, काहीच होऊ शकत नाही. सासूबाई, सकाळी पहाटे 5 वाजता पाणी तापवायला मी उठेल. बाकी कोणीच उठायचं नाही. कळलं ना? कारण तुम्हाला सगळ्यांना थंडी वाजेल ना. मला थंडी नाही वाजत, कारण मी सून आहे. आम्हाला देवाने वरदान दिलेलं आहे ना. कुठलाही ऋतू येऊ दे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, काही होऊ दे, आम्हाला काही होऊ शकत नाही. आणि झालं तरी आम्हाला सांगता येत नाही. त्यामुळे मी सगळी कामं करणार, तुम्ही आरामात झोपून राहायचं. सासूबाई, ननंदबाईंना फोन करून विचारा ना की मी त्यांच्या घरी पण येऊन त्यांची पण कामं करून जाऊ का. इथंच ते राहतात ना जवळ. कारण त्यांना थंडी वाजत असेल ना. मी तर सून आहे ना, मला काहीच होत नाही, कारण मला वरदान आहे, वरदान. विचारा, हां, मी लगेच जाते.